तर आता आपण पाहणार आहोत अयस्कृती कल्पना. अयस म्हणजे आपणास माहीतच आहे. तर अयस म्हणजे लोह. ही अतिशय सोपी आणि छोटीशी पद्धत आहे. त्याची जर पाहिली तर निर्माण विधी ती आहे. तर तीक्ष्ण पातळ लोहपत्र घेणे आणि त्यास लवण वर्गातील कल्क, पंचलवण यांचा लेप करणे. तर एक लोहपत्र घ्यायचं आपल्याला. लोहपत्र घेतल्यानंतर त्यास लवण पंचातील प्रत्येकाचे आपणास त्याचा लेप हा त्या पत्र्यावर लावायचा आहे. तर जो लेप लावल्यानंतर त्याला थोडा सुकू द्यायचे आहे. ते सुकल्यानंतर त्यास आपणास आगीवर तापवायचे आहे. आगीवर तापवल्यानंतर त्यास त्रिफळा, शालसार यांसारख्या क्वाथांमध्ये त्यास विझवले पाहिजे. ही क्रिया एकूण 16 वेळा करायची आहे आपणास. तर ही क्रिया 16 वेळा केल्यानंतर खदिराच्या लाकडाच्या सहाय्याने त्यास कोळशावर तापवले जाते. नंतर त्यास थंड झाल्यावर त्याचे आपण चूर्ण करायचे आहे कुटून त्यास. नंतर जे प्राप्त चूर्ण आहे त्यास आपणास त्याला वस्त्रातून स्वच्छ एका वस्त्रात घ्यायचे आहे आणि त्यास वस्त्रातून गाळून घ्यायचे आहे. तर जे आपणास मिळणारे प्राप्त चूर्ण आहे त्याचा वापर आपण विविध औषधींमध्ये करू शकतो. जसे की पांडूसारख्या व्याधीमध्ये, पांडू, कामला यांसारख्या व्याधीमध्ये आपण त्यांचा वापर करू शकतो. तर लोह हे ज्या लोकांमध्ये HBचे प्रमाण कमी असते अशा लोकांमध्ये लोहाचे चूर्ण वापरले जाऊ शकते. एक ठराविक मात्रेमध्ये ते वापरले जाते. तर इम्पॉर्टन्स ऑफ टेम्परेचर म्हणजे तापमानाची आवश्यकता कशी आहे, तर लोहाचे धातू तप्त करण्यासाठी एका उचित प्रॉपर टेम्परेचरची आवश्यकता असते, ज्या ते मेल्ट होऊ शकते असे. तर प्रिकॉशन्स म्हणजे काय, तर घ्यावयाची काळजी म्हणजे काय, तर धातू हा सम्यक रूपामध्ये तापवून विझवणं पाहिजे जेणेकरून ते चूर्ण होईल. तर कन्फर्मेटरी टेस्ट काय आहे, ह्याची म्हणजे सिद्धी लक्षणे काय आहेत, तर वस्त्रातून गाळल्यानंतर सूक्ष्म चूर्ण स्वरूप जर ह्यास प्राप्त झाले असेल तरच हे सिद्ध झाले असे आपणास लक्षात येईल. तर ह्याचे पॅकिंग प्रिझर्वेशन काय आहेत, तर सर्व ह्यांना एकच पॅकिंग प्रिझर्वेशन सारखं समानच आहे, ते म्हणजे एअरटाईट चेंबर म्हणजेच हवाबंद डब्यामध्ये यांना ठेवले पाहिजे. शेल्फ लाईफ याची सविरता अवधी आहे ती म्हणजे आता लोहाचेच आपण चूर्ण तयार करत असल्यामुळे तर याची सविरता अवधी देखील लोहाप्रमाणेच राहणार आहे, ती म्हणजे लोहभस्म समान सविरता अवधी असणार आहे याची. तर ही होती अयस्कृती कल्पना. तर हा आपला शेवटचा कल्पना निर्माण 3 मधील लेक्चरचा पार्ट होता. तर या ठिकाणी आपली कल्पना निर्माण 3 मधील सर्व टॉपिक्स आपले आता संपत आहेत. तर हे होते कल्पना निर्माण 3चे 6च्या 6 लेक्चर्स आपण याचे सर्व संपवले आहेत. तर हे होते कल्पना निर्माण 3 मधील अयस्कृती कल्पना.